CJP आंदोलन संपलं, पण आता पुढे काय? झेन-झीच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा काय? नमस्कार, साथी मानवतेचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात चर्चेचा विषय ठरलेले CJP कॉकरोच जनता पार्टी आणि झेन-झी आंदोलन सध्या शांत झाल्यासारखे दिसत असले तरी आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण झेन-झी म्हणजे काय, हे आंदोलन का उभे राहिले, त्यातून कोणते प्रश्न समोर आले, पुढे CJPची भूमिका काय असू शकते आणि देशाच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम झेन-झी म्हणजे कोण? सर्वसाधारण 1997 ते 2012 या कालावधीत जन्मलेल्या तरुण पिढीला झेन-झी असे म्हटले जाते. ही भूमिका ही पिढी इंटरनेट, सोशल मीडिया, स्मार्टफोन आणि डिजिटल तंत्रज्ञानासोबतच वाढलेली आहे. त्यामुळे माहिती मिळवणे, मत व्यक्त करणे आणि संघटित होणे या बाबतीत ही पिढी आधीच्या पिढीपेक्षा वेगळी मानली जाते. गेल्या काही महिन्यात विविध ठिकाणी शिक्षण व्यवस्था, परीक्षा, पारदर्शकता, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांवर आंदोलने झाली. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या CJP या व्यंगात्मक मोहिमेला अनेक तरुणांचा प्रतिसाद मिळाला आणि त्यातून विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक यांच्यात तणाव निर्माण झाल्याच्या घटनाही समोर आल्या. मात्र कोणत्याही आंदोलनाचे यश केवळ गर्दीत नसते, तर त्यातून मांडलेले प्रश्न शासन आणि आजपर्यंत समाजापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतात याविषयी असते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की CJP पुढे राजकीय पक्ष म्हणून सक्रिय होईल का? याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी अनेक ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की युवकांचा वाढता प्रतिसाद पाहता भविष्यात CJP राजकीय पर्याय म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करू शकते. हे प्रत्यक्षात घडते की नाही हे येणारा काळच ठरवेल. भारताच्या राजकारणात आंदोलनातून राजकीय पक्ष उभे राहिल्याची उदाहरणे यापूर्वीही आहेत आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढे आम आदमी पक्ष उदयास आला आणि दिल्ली व पंजाबमध्ये त्याने निवडणुकांमध्ये यश मिळवले. त्यामुळे कोणतेही आंदोलन पुढे राजकीय स्वरूप धारण करू शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु कोणताही पक्ष असो किंवा आंदोलन असो, त्याचे मूल्यमापन घोषणांवर नव्हे तर कामगिरीवर झाले पाहिजे. आज युवकांना सर्वाधिक महत्त्वाचे वाटणारे प्रश्न कोणते? सर्वप्रथम शिक्षण, दर्जेदार शिक्षण, वेळेत परीक्षा, पारदर्शक भरती प्रक्रिया आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा यांची अपेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याची आहे. दुसरा मोठा प्रश्न म्हणजे रोजगार. शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना योग्य नोकरी मिळत नाही. कौशल्य विकास, उद्योजक निर्मिती आणि रोजगाराच्या संधी वाढवणे ही काळाची गरज आहे. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आरोग्य. ग्रामीण भागातील सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर, औषधे आणि आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याचे प्रश्न सातत्याने मांडले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक शिक्षक आणि सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करणे, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे, महिलांच्या सुरक्षेवर भर देणे आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती करणे ही कोणत्याही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. आता मतदानाच्या पद्धतीबाबतही चर्चा सुरू असते. काही राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक बॅलेट पेपर प्रणालीची मागणी करतात. त्यांचे म्हणणे आहे की त्यामुळे मतदान प्रक्रियेबाबतचा जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. दुसरीकडे EVM प्रणालीचे समर्थक सांगतात की इलेक्ट्रॉनिक मतदानामुळे मतमोजणी जलद होते
अवैध मते कमी होतात आणि व्यवस्थापन अधिक सोपे होते. या विषयावर वेगवेगळी मते आहेत आणि अंतिम निर्णय हा निवडणूक आयोग व न्यायालयीन प्रक्रियेनुसार घेतला जातो. लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, पण त्यांचे निराकरण शांततापूर्ण, घटनात्मक आणि लोकशाही मार्गाने होणे हेच देशाच्या हिताचे आहे. मित्रांनो, आजचा भारत तरुणांचा भारत आहे. युवकांनी केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा शिक्षण, रोजगार, आरोग्य, शेती, ग्रामीण विकास, महिला सुरक्षा आणि पारदर्शक या विषयांवर सातत्याने सकारात्मक भूमिका मांडणे आवश्यक आहे. आपल्याला काय वाटते? CJP पुढे राजकारणात उतरेल का? युवकांनो, कोणत्या मुद्द्यांवर सर्वाधिक लक्ष द्यायला हवे? शिक्षण, रोजगार आणि आरोग्य प्रश्नांवर काय बदल व्हायला हवेत? आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि साथी मानवतेचा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. मी शकील सय्यद. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय हिंद.